इथं मी घेतली 1 कप अशी ही गवार, हिला मस्त निसून घेतली मी आणि धुवून घेतलेली। आता हिला आपल्याला शिजवायचंय। मी कढईमध्ये ह्या गवारला टाकून घेतलंय। 1 कपासाठी आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी टाकायचंय आणि आता हिला गॅसवर चढवूया आणि मस्त मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू द्यायचंय। हिला मी झाकण लावून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू देते। त्यानंतर बघूया आपण। 5 ते 7 मिनिटं झालेत, हिचं पूर्ण पाणी आटलंय। हे बघा, मस्त मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ही शिजली। मस्त जास्त गळली पण नाही, कच्ची पण नाहीये, मस्त अशी शिजून तयार झाली। आता हिला छान असा तडका द्यायचा आहे आपल्याला। तडक्यासाठी मसाला बनवून घेऊया। मी इथं कोथिंबीर घेतली अर्धा कप एवढी, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणच्या पाकळ्या घेतल्या। आता इथं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण टाकून घ्यायचंय। अद्रक सुद्धा वापरू शकता तुम्ही। नंतर मी इथं भाजलेले अर्धा कप एवढे शेंगदाणे घेतलेले, साल काढून घेतली आणि इथं टाकून आपल्याला मस्त दळून घ्यायचं बिना पाण्याचं। हे बघा, मस्त जाडसर मी असं हे वाटण करून घेतलंय। आता गॅसकडे जाऊया। मी कढई ठेवली गॅसवर, मोठे 2 चमचे आपल्याला तेल टाकायचंय। तेलाला छान असं गरम करून घ्यायचं आपल्याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली मी आणि मस्त तेल असं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा एवढं मी राई टाकलंय आणि अर्धा चमचा जिरं टाकायचंय। राई आणि जिऱ्याला छान असं तडका आल्यानंतर इथं थोडा मी कढीपत्ता घेतलाय, तो इथं टाकून घ्यायचा आहे। 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घेतले। कढीपत्ता छान तडकल्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं हिरव्या मिरचीचं, ते इथं आपल्याला टाकायचं। यामध्ये आपण कांदा वगैरे टमाटा काहीच वापरणार नाही, फक्त हे वाटण घालून आपण ही भाजी बनवणार आहे। आता हे पूर्ण वाटण मी इथं टाकून घेतलेलं आहे। आता याला मीडियम फ्लेमवर मस्त 2 मिनिटांसाठी आपल्याला परतायचंय। 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचंय, कारण आपण जी मिरची घातली आहे तिचा तिखटपणा या भाजीमध्ये यायला पाहिजे म्हणून, कारण ही कच्चीच हिरवी मिरची आपण वापरलेली। आता मस्त याला मी परतून घेते। हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता, तुमच्या तिखटनुसार तुम्ही वापरू शकता। हे बघा, मस्त असं परतून घेतलंय। आता यामध्ये पूर्ण तेल याने शोषलंय आणि मस्त याचा भाजलेला वास पण येतोय। आता जी गवार आपण शिजवली होती ती इथं टाकून घेतली मी। हिला पण या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची। 2 मिनिटांसाठी मस्त मी या मसाल्यामध्ये हिला परतून घेते मीडियम फ्लेमवर। ही पण छान परतून झाली। आता मसाले टाकायचेत आपल्याला यामध्ये। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर यामध्ये टाकणार आहेत आपण। हिरवी मिरची मी तिखटवाली वापरली म्हणून मसाला टाकायची गरज नाही। आणि लाल तिखट जर टाकायचं असेल तुम्हाला तर हिरवी मिरची स्किप करू शकतात, नाही तर 1 ते 2च टाकायच्या, मग लाल तिखट तुम्ही वापरू शकतात। पण मी फक्त हिरव्या मिरचीची ही भाजी बनवली। आता मस्त मसाला परतल्यानंतर मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं। आता या वाटणमध्ये इथं टाकून घेतलंय आणि मीठ टाकायचंय चवीनुसार आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची 5 मिनिटांसाठी। याला मस्त अशी उकळी मी याला येऊ देते। हे बघा, किती छान याला उकळी आली। अजून छान असं उकळी याला येऊ द्यायची, 5 मिनिटांसाठी छान अशी शिजवून घ्यायची। मस्त एकसारखी आपली ही भाकरी सोबत खाण्याची गवारची भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया।